नमस्कार सर्वांना। जय ज्योती जय सावित्री। मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, यवतमाळ। आज जागतिक महिला दिनानिमित्त मी माझी कविता सादर करणार आहे। सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस आणि त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम करते। तसेच सावित्री शक्तीपीठाचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री कुलधरन सर यांना सुद्धा माझा नमस्कार। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वप्रथम अमेरिकेमध्ये सुरू झाला। स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी दिलेला तो लढा त्याचं स्मरण व्हावं म्हणून आपण बघतो स्त्री आणि पुरुष ही समाजरथाची 2 चाकं आहेत। स्त्री सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे। स्त्रीविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस संपूर्ण जगामध्ये उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो। महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकारणाच्या कामगिरीचा कर्तृत्वाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला दिन हा साजरा केला जातो। स्त्री आहे म्हणून विश्व आहे, स्त्री आहे म्हणून विश्व आहे, स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे, स्त्री आहे म्हणून नात्याला जिवंतपणा आहे। तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व सखींना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। चला तर आता माझी कविता ऐकूया। मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। माझ्या कवितेचं नाव आहे मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। मी भारताची लेक घेते उंच उंच झेप, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। माझ्या कवितेचं नाव आहे मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। महिला दिन शब्द ऐकताच आठवतो मज, महिला दिन शब्द ऐकताच आठवतो मज। गार्गी मैत्री विदुषींचा भूतकाळ उज्ज्वल, महासभा गाजविल्या फार, केले यज्ञ याग रचल्या ऋचा भारंभार। प्रत्येक अडचणी समोर जाऊन केला जगाचा उद्धार, थोर त्यांचे उपकार थोर त्यांचे उपकार। मी भारताची लेक घेते उंच उंच झेप, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। महान वीरांगणा झाशीची लक्ष्मीबाई राणी, महान वीरांगणा झाशीची लक्ष्मीबाई राणी। चांदबिबी अहमदनगर परिवाराची स्त्री गुणी, साहस व ऊर्जेचा दुर्दम्य घडविला संचार। अतुलनीय पराक्रम स्वीकारले मरण झुंजार, सदा असते त्यांची प्रतिमा नयनी, कधी विसरेल का त्यांना कोणी। मी भारताची लेक घेते उंच उंच झेप, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। रजिया सुलतानने केले सेनेचे स्वयं नेतृत्व, रजिया सुलतानने केले सेनेचे स्वयं नेतृत्व। कधीही विसरणार नाही आपण त्यांचे कर्तृत्व। भारताची वीरांगणा दुर्गावती ही थोर, राणी पद्मावती मनमोहक व अति सुंदर। स्मरेल नेहमी आपल्याला त्यांचा जोहर, अशा ह्या वीरांगणा थोर, अशा ह्या वीरांगणा थोर। मी भारताची लेक घेते उंच उंच झेप, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। शौर्य त्यागाचे प्रतीक जिजाऊ रमाई सावित्री, शौर्य त्यागाचे प्रतीक जिजाऊ रमाई सावित्री। घडवित गेल्या पिढ्या स्वतः झिजल्या दारोदारी, ह्यांना मान सन्मान मिळावा ठाई ठाई। ह्यांची होऊ कशी मी उतराई, ह्यांच्या ऋणात सदैव मी राही। थोर उपकार तुमचे आई, थोर उपकार तुमचे आई। मी भारताची लेक घेते उंच उंच झेप, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। अशा कितीतरी माय माऊल्या थोर, अशा कितीतरी माय माऊल्या थोर। काय सांगू त्यांचे उपकार, अनंत सद्गुणांची ह्या खान। लिहिण्यास अपुरे पडते हे पान, रोजच स्मरूया यांना करूया त्यांचे गुणगान। आम्हास आहे त्यांचा अभिमान, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप, मी भारताची लेक घेते उंच उंच झेप। स्त्री जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती, स्त्री जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती।
नारीमुळे आहे माणसाची जगभर कीर्ती. अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. चहूकडे प्रकाश देऊन जगास उद्धारी. धन्य धन्य जागतिक महिला दिन. आम्हास तुमचा खूप खूप अभिमान. धन्य धन्य जागतिक महिला दिन. आम्हास तुमचा खूप खूप अभिमान. धन्यवाद.